खुशियाँ फैलाइए। हाय, मी पूर्वी भावे घे भरारीच्या नवीन एपिसोडमध्ये आपलं स्वागत। आजच्या या एपिसोडमध्ये आपण आरोग्य विषयक अशी अत्यंत महत्त्वाची माहिती घेणार आहोत आणि त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिशय सुलभ असे काही व्यायाम प्रकारही पाहणार आहोत। या व्यतिरिक्त या एपिसोडमध्ये काय आहे चला पाहूया। जेव्हा आपण किशोरवयीन मुलं जेव्हा ते त्या ट्रान्झिशन पिरियडमधून बाहेर जातात तेव्हा त्यांना चांगल्या पद्धतीचे जे आपण त्यांच्या काही लैंगिक समस्या असतील त्याच्याबद्दल जर काही एज्युकेशन असेल तर ते आपण थोडं बहुत आपण त्यांना समज द्यायला पाहिजे की अॅनाटॉमिकल कसे चेंजेस होतात। जगभरातल्या अशा वेगवेगळ्या चहांचे तुम्ही नातेवाईकांना गिफ्ट सुद्धा करू शकता आणि तुमच्या नातेवाईकांसाठी एक हेल्दी गिफ्ट तुम्ही इथे बरेच बघू शकता। हे वेगवेगळ्या देशांमधले चहा आहेत। आज मी काही छान मूव्स घेऊन आली आहे आपल्या सिनियर सिटीजनसाठी। हो, काही असे मूव्स जे अपर बॉडी तुमची रिलॅक्स होईल, चांगली स्ट्रेच होईल आणि त्याचबरोबरीने तुमचे बॅक आणि ॲब्स हे दोन्हीही वर्कआउट होतील। आरोग्याच्या बाबतीमध्ये एक विषय नेहमीच दुर्लक्षित राहतो आणि तो विषय म्हणजे लैंगिक संबंधातून निर्माण होणारे रोग, अर्थात ज्याला पूर्वी STD म्हणजे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस असं म्हटलं जायचं ते रोग। याच रोगांना आता सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन्स असं म्हटलं जातं आणि यांच्याबद्दल जागरूकता असणं फार महत्त्वाचं आहे। म्हणून आज आपण आरोग्यविषयक माहिती खास या रोगांबद्दल घेणार आहोत। आता आपण असं जाणून घेऊ की आपण जे असं म्हणतो की रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट इन्फेक्शन किंवा काही जर समजा आता मुलींना की म्हणजे लघवीमध्ये जळजळ होणं, त्रास होणं किंवा त्याच्यामध्ये वाईट डिस्चार्ज जाणं किंवा त्या भागामध्ये खाज सुटणे, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या पण अशा जर समजा कॉमनली असतात तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण बघायला पाहिजे की हे जे मुलींना आपण समजावून सांगितलं पाहिजे आणि त्यांचं हायजीन मेंटेन केलं पाहिजे। बऱ्याच वेळेस असं होतं की आपण जे एज्युकेशन आहे जेव्हा आपण किशोरवयीन मुलं जेव्हा ते त्या ट्रान्झिशन पिरियडमधून बाहेर जातात तेव्हा त्यांना चांगल्या पद्धतीचं जे आपण त्यांच्या काही लैंगिक समस्या असतील त्याच्याबद्दल जर काही एज्युकेशन असेल तर ते आपण थोडं बहुत आपण त्यांना समज द्यायला पाहिजे की अॅनाटॉमिकल कसे चेंजेस होतात। त्याच्यानंतर आपण चांगल्या संगतीत राहायला पाहिजे। बऱ्याच वेळेस त्यांची मानसिक कुचंबना होते कारण आपण घरी फार ओपनली बोलत नाही त्याच्यामध्ये, तर त्याच्यामुळे त्यांना थोडंसं आपण नॉलेज दिलं पाहिजे। आणि कधी कधी आता बरं स्कूलिंगमध्ये पण असं एज्युकेशन देऊन त्यांना समजावून सांगितलं जातं की त्यांच्या आरोग्याच्या काय समस्या आहेत। तर हे फार महत्त्वाचं आहे कारण त्यांनी ज्ञान कुठून घ्यायचं हाही महत्त्वाचा प्रश्न आहे। जर आपण चांगल्या पद्धतीने वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपण जर त्यांना समजावून सांगितलं की काय केलं पाहिजे नाही काय नाही तर त्यांना त्याचा फायदा होतो। जर कोणी जर चांगलं सांगितलं नाही तर ते अशी मुली कुठे ते दुसरीकडून ते ज्ञान घेतात आणि त्याच्यामध्ये मोठ्या समस्या निर्माण होतात। तर मला असं म्हणायचं आहे की जेव्हा केव्हा असेल तेव्हा तुम्ही संगती आपली चांगली पाहिजे पहिली गोष्ट। दुसरी सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे की नेहमी जेव्हा आपण कोणाचा सल्ला घेतो ते चांगल्या तज्ज्ञ माणसाचे सल्ले घ्या, आपल्या जवळच्या व्यक्तींचे सल्ले घ्या, त्यांना समस्या सांगा। तिसरी महत्त्वाची गोष्ट जर समजा काही तिथे काही आपलं शारीरिक दृष्टिकोनातून असं लक्षणं पांढरं पाणी जात असेल, वाईट डिस्चार्ज, इचिंग असेल, तिथे खास सुटत असेल किंवा अजून काही पोटामध्ये दुखत असेल किंवा चुकून एखाद्या वेळेस की म्हणजे असं आपल्याला जे व्हायला नाही पाहिजे तसं काही आपल्या आयुष्यात घडलं असेल तर निश्चितच आपण तज्ज्ञ डॉक्टरांकडे जायला पाहिजे आणि त्यांचा सल्ला घ्यायला पाहिजे। काही टेस्ट करून घ्या आणि त्याच्यामधून आपण बाहेर पडू शकतो। त्याच्यामुळे एखाद्या वेळेस एखादी चूक झाली तर त्याच्यात गांगरून जाऊन किंवा आपलं फार काही खूप नुकसान होईल असा विचार न करता निश्चितच चांगलं मार्गदर्शन, चांगला सल्ला घ्यावा। त्याच्यानंतर शेवटी मला एवढं सांगायचं आहे की जेव्हा आपण आपल्या आयुष्याची घडी बसवतो तेव्हा नेहमी आपण चांगलं ज्ञान घेऊनच आपण त्याच्यामधून बाहेर पडलं पाहिजे। काहीही समस्या असतील घरी आपल्या आईवडिलांना सांगून द्या किंवा आपले चांगले मित्रमैत्रिणी आहेत त्यांना हे करा। आता बऱ्याच गोष्टीमध्ये बऱ्याच अवेअरनेस प्रोग्राम्स आहेत तर त्याच्यामध्ये पण तुम्ही तज्ञ लोकांकडून सल्ले घेऊ शकता। पण त्याच्यामध्ये गुरफडून जाऊन एक चूक झाली म्हणून भरपूर चुका करून घेण्यामध्ये घ्यायला नाही पाहिजे।
आणि आपलं तिथलं जे हायजीन आहे, आज आपण बघतो की बऱ्याच वेळेस म्हणजे मुलींच्या बाबतीत पण आपण टाईट कपडे घातलेले आहेत, टाईट जीन्स आहेत, त्या धुतल्या जात नाहीत बऱ्याच वेळेस, त्याच्यामुळे पण युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन खूप जास्त होतात. तर त्याच्यामुळे आपले कपडे म्हणजे आपला जो उष्ण हे देश आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला सैल कपडे, कॉटनचे कपडे, त्या जागेची स्वच्छता ठेवली पाहिजे. काही आलं तर मग डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण औषधं घेतली पाहिजे. कधीही त्याच्यामध्ये भिवून जाऊ नका, प्रत्येक गोष्टीला चांगलं एक सोल्युशन आहे. तर त्याच्यामुळे निर्भय होऊन आपण आपले चांगले योग्य ते सल्ले आपण आपल्या आयुष्यात घेतलं पाहिजे. चहा हे माझं सगळं